गोष्ट म्हणजे ही जी पूर्ण लाईन असा किंवा हे पूर्ण जो परिसर असा इकडचं सगळं त्या पूर्ण परिसरामध्ये ही वनस्पती इल्लेली असा. तर ह्या वनस्पतीचं नाव असा दवबिंदू ड्रोसेरा बुरमोनिया, म्हणजे शास्त्रीय नाव असायचा ड्रोसेरा बुरमोनिया. आणि अतिशय नयनरम्य दिसतं, म्हणजे बघू शकताय हे बघा, अतिशय दिसाक नयनरम्य. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय दुर्मिळ, आणि ही कोकणात आपल्या आढळता. तर लोकेशन कोणी विचारू नका, लोकेशन आपल्या पेजवर केव्हाच शेअर केलं जाणार नाही, कारण जे वनस्पती आपण दाखवतो किंवा ज्यांची माहिती आपण शेअर करतो ते अतिशय दुर्मिळ आणि संकटग्रस्त असल्यामुळे त्याचा लोकेशन देणं त्या प्रजातीक अजून धोक्यात टाकण्यासारख्या, त्यामुळे लोकेशन कोणी विचारू नका. तर ही बघा, ही ती वनस्पती असा, आणि ह्याचं नाव असा दवबिंदू, म्हणजे ही परभक्षी वनस्पती असा. तर मी तुमका मायक्रो कॅमेऱ्यात झूम करून ते दाखवते की दिसता कशी, आणि त्याच्या दवबिंदू त्याका कशाक म्हटलं जातं. तर त्याच्या छोटे छोटे जे तंतू असतात त्याच्यावर दव सारखे चिकट स्त्राव चिकटलेलो असतं किंवा तो असता त्याच्यावर. आणि जेव्हा त्या फुलावरून, म्हणजे ह्या फुलावरून वनस्पतीवरून जेव्हा ती एखादो कीटक जाता, म्हणजे कोळी म्हणा, छोटी मुंगी म्हणा किंवा उडणारे पतंग म्हणा, जेव्हा हळू त्याच्यावर जातात त्या दवबिंदूक ते चिकटतात, आणि हळूहळू मग त्याच्यातून रस ग्रहण करून त्यातले अन्नपदार्थ शोषून घेऊन आपला उदरनिर्वाहाचं काम ही वनस्पती करता. तर ही वनस्पती असा दवबिंदू, आणि ह्या भागात सगळीकडे आपल्याकडे ती आढळता. मी मुद्दाम दाखवतोय की बघा, सगळीकडे अशी ती वनस्पती ह्या परिसरात पसरलेली असा. ही बघा, अतिशय नयनरम्य दिसाक. आणि तुमका दाखवतोय एका वनस्पतीक बियांचे दांडे सुद्धा इल्लेले असत. तुमका मुद्दाम दाखवते ते कसे इले आहेत ते. तर हे बघा, असे ते का, हे बघा असे छानसे असे त्या का दांडे इले आहेत, आणि त्याच्यातून आता बीज निर्मिती होतली, आणि ही बीज जमिनीवर पडतले. आणि पुन्हा एकदा पुढच्या, म्हणजे या वनस्पतीचं उगवण्याचा कालावधी पावसानंतर, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ही वनस्पती आपणाक दिसाक हळूहळू सुरुवात होता. आणि दव ज्यावेळी पडाक सुरुवात होता त्यावेळी छान असे सगळीकडे उगवून इलेले असतात. ही बघा, याचं रंग थोडंसं हिरवगार हिरवट असा, आणि ह्या वनस्पतीचा रंग सेम पण लालसर. तर पुन्हा एकदा सांगतोय, या वनस्पतीचं नाव असा ड्रोसेरा बुरमोनिया, आपण मराठीमध्ये त्याला दवबिंदू म्हणतो. माहिती कशी वाटली नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा सांगतोय, लोकेशन कोणी विचारू नका, कारण संकटग्रस्त आणि अतिशय दुर्मिळ वनस्पती असल्या